नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात न्यूज वाइब्स। पाचपावलीतील उड्डाणपुलाचे तोडकाम सुरू झाल्याने या रस्त्यावरील वाहतूक वळवण्यात आली आहे। शिवाय हे काम लवकर व्हावे यासाठी हेवी पोकलेन मशीनद्वारे कॉन्क्रीट क्रश करून पॅराफिट वॉलचे कॉन्क्रीट तोडले जात आहे। महाराष्ट्रात हिंदी भाषेवरून वादविवाद सुरू झाले आहेत। नवीन शिक्षण धोरणांतर्गत राज्य सरकारने मराठी आणि इंग्रजी शाळांमध्ये 5वी पर्यंत हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकवणे सक्तीचे केले आहे। राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध निदर्शने सुरू झाली आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेसने सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यास सुरुवात केली आहे। दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये उष्णता वाढत असून तापमान 40 अंशाच्या वर जाण्याची शक्यता आहे। हवामान विभागानुसार जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात वादळासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। तसेच हरियाणा आणि पंजाबमध्ये हलकासा पाऊस तर राजस्थानमध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम राहणार आहे। अमेरिकन लष्कराने येमेनमधील रास इस्सा तेल बंदरावर हवाई हल्ला केला असून या कारवाईत 38 जणांचा मृत्यू तर 102 जण जखमी झाले आहेत। हा बंदर हुती बंडखोराच्या ताब्यात होता। अमेरिकन सैन्य 15 तारखेपासून हुती बंडखोरांवर हल्ले करत आहे। रास इस्सा तेल बंदर हा अमेरिकन सैन्याने आतापर्यंत केलेला सर्वात मोठा हल्ला होता आणि त्यात सर्वाधिक जीवितहानी झाली आहे। अक्षय कुमारचा केसरी चॅप्टर 2 हा चित्रपट आज जगभरात प्रदर्शित झाला आहे। चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंग मध्ये सुमारे 85 लाख रुपये कमावले आहेत। अक्षय कुमार सोबत या चित्रपटात आर माधवन आणि अनन्या पांडे यांच्याही भूमिका आहेत। IPL सीझन 18च्या 33व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादचा 4 गडी राखून पराभव केला आणि या विजयासह मुंबई इंडियन्स IPL मधील सर्वात यशस्वी फ्रँचायझी ठरली। मुंबई इंडियन्सने एकूण 156 सामन्यांमध्ये थेट विजय नोंदविला आहे। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या। आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन बातम्यांसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजीत भारत, पहुंचे हर खबर तक।